मॉर्निंग. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी घरी आहे निवांतपणे आणि मला सुट्टी आहे मित्रांनो. तर बघू आज कुठेतरी जाऊ, शेतावर कुठेतरी जाऊ, कारण मला पण कंटाळा येईल घरी राहून. तर चला जाऊया शेतावर बितावर कुठेतरी. मित्रांनो माझ्या घराच्या समोरचा निसर्ग तुम्ही बघू शकता मित्रांनो. माझ्या घराच्या समोरचा निसर्ग मित्रांनो. आणि तो गुलाब फुलला आहे बघू शकता मित्रांनो. हे बघा किती सुंदर. आणि पपई आहे, पपईला हे बघा आलेत बारीक बारीक फळ आलेत. हे बघू शकता मित्रांनो. हे बघा. तर चला जाऊया मित्रांनो. बघू शकता हाऊस साईडला झेंडू कसा फुलला आहे बघू शकता मित्रांनो. आणि पिवळ्या कलरचा आणि हा लाल कलर. मित्रांनो जाऊया निघालो मी. आणि बघू शकता मित्रांनो हे पेरू आहे, पेरूची लागवड आहे या साईडला आणि आपल्याला जायचं आहे ह्या साईडला. तर चला जाऊया. आणि आपल्याला जायचं आहे इथून, ह्या गेटामधून जाऊया आपण. मित्रांनो चला जाऊया पुढे, असं चालत चालत जाऊया. आणि आपल्याला जायचं आहे त्या बाजूला, तिथे माझं शेत आहे आणि तिथे मी आंब्याची लागवड केलेली आहे, दाखवतोय. पण गेट आपल्याला पार करून जायला लागेल, मला पण दम लागलाय हे बघू शकता. आणि आपल्याला जायचं आहे इथे. तर चला जाऊया. तर मित्रांनो बघू शकता इथे माझं गाव आहे. तर आपल्याला जायचं आहे. मित्रांनो मी पोचलो आता शेतामध्ये आणि आपल्याला त्या वरल्या पठारावर जायचे. तिथं आंब्याची लागवड आहे आपली. या रस्त्याने जायला लागला आपल्या वरती. ती गवत वाढलाय बघू शकता मित्रांनो. हे पण आमचं शेत होतं, पण याची इथं आम्ही लागवड नाही करत, कारण इथं पावसाळी पाणी असतं पण एवढं नंतर पाणी नसतं मित्रांनो. पोचलो आपण आंब्याच्या लागवडीचे इथं. तर बघू शकता मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा हे आंबे आणि इथं आहे पेरू, हे आंबे, जाम, बीम, चिक्कू आंबे. तर आपण त्यांना थोडी शेपटी करू ढोरांना खाण्यासाठी. तर चला तयारी लागू. तर मित्रांनो मला पहिलं काउंट करायला लागेल किती काड्या लागतात यांना. या मित्रांनो या आंब्याला मला वाटतं 4 काड्या, याला 3 काड्या, याला पण 3 काड्या, पेरूला मला वाटतं याला पण 3च काड्या लागतील, आणि चिक्कूला पण 3 काड्या लागतील मित्रांनो. मित्रांनो बघू शकता याच्यात पण आंबा आहे, पाल नाही केली तर किती याच्यात बघ गवतामध्ये आहे. तर बघूया आपण त्याला साफ करूया. आंब्याला काय तर रोग लागलेला आहे शकता मित्रांनो. याला ढोरांनी खाल्लेला आहे म्हणून तो फुटला. आणि बघू शकता ही फणस आहे. बघू शकता अशा काड्या मला उभ्या करायला लागतील. तर सगळ्या झाडांवर अशाच काड्या उभ्या करायला लागतील. या बघ सुकलेल्या काड्या अशा उभ्या करायला लागतील मित्रांनो. तर बघू शकता सगळ्या आंब्यांना असंच मला करायला लागेल. बघूया आपण हा रस्ता कुठपर्यंत बनवायला घेतलाय. तर चला घरी जाता जाता मी तशीच फेरी मारू आपण या रस्त्याला. तर चला जाऊया पुढे. असंच बघू शकता मित्रांनो इथे काम चालू आहे, आपण तिथे जाऊया. भरपूर वाड्या आहेत, 7-8 वाड्या आहेत. या वाड्यांसाठी रोड हा होतोय मित्रांनो. तर चला जाऊया. मित्रांनो किती सुंदर असा रोड बनवलेला आहे मित्रांनो. शिकता मित्रांनो हे पण माझं शेत आहे आणि या बाजूला इथं JCBचं काम चालू आहे. तर आपण जाऊया. पर हे आमच्या रोडचं काम चालू झालं आहे मित्रांनो. फायनली आता डांबरीकरण कधी होते मला पण माहीत नाही, तर पण चालू झालं आहे. तरी एकच आठवडा झाला असेल मित्रांनो ते JCB लावलं आहे पोकळं. तर बघू शकता मित्रांनो. आणि आपण आलो आहे या साईडने. बघू शकता रोडाचं काम चालू झालेलं आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो खूपच काय बघू शकता आमच्या गावात आलेलं आहे वळामध्ये आणि सगळी गावाची पब्लिक बघू शकता मित्रांनो.
गाइस गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका ब्लॉगमध्ये. तर आज दुसरा दिवस चालू झाला मित्रांनो. तर आज मी आलो आहे माझ्या इथं गुरं लावले चरायला. तर चला तुम्हाला दाखवतो मी. काय रे शेटी चरताव का हा? तर बघू शकतो मित्रांनो, हे इथं चरायला आलं मी, याला शोधतोय. आणि सुंदरसा व्ह्यू आपल्या समोर दिसत आहे मित्रांनो. खूपच सुंदर असा व्ह्यू आहे, बघू शकता. आणि आता वाजले 9:10 झालेत मित्रांनो. बघू शकता मित्रांनो 9:10चा निसर्ग, सुंदरसा असा निसर्ग. आणि मी आलोय गुरं चारायला, कारण माझी नाईट शिफ्ट आहे म्हणून आलो मी सकाळी गुरं घेऊन. मी सोडून दिलेलं पण ते आले इकडे. तर बघू शकता मित्रांनो खूपच सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो. मी तुम्हाला यांची नावं सांगतो. ह्यो आमचा लाल्या, आमचा वाळक्या, काळू. सुंदरचं असं व्ह्यूमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. हे बघू शकता खूपच सुंदर. तुम्हाला तसेच मी तुम्हाला या साईडला दाखवतो. हे बघू शकता. बघू शकता मित्रांनो आमचा डोंगर कसं सुंदर असा निसर्गात मानून दिसत आहे मित्रांनो. बघू शकता खूपच सुंदर. आणि आमची टोपली बघू शकता, सुंदरसा असा मोरवा आहे आम्हाला म्हणतात ह्या डोंगराला मोरवा. आणि ते सुंदरसा असा या खोपशेमध्ये सुंदरसा असा वॉटरफॉल पण आहे. आणि ह्या वरल्या बाजूने आमचा रोड गेलेला आहे, मी तुम्हाला काल दाखवलं मित्रांनो. बघू शकता काल रोड तयार केला आणि आज रायडर लोक आलेत. हे बघू शकता मित्रांनो, हे बघा कालच रोड तयार केला आणि वरल्या बाजूने रायडर लोक आले, कारण हा माथेरानची एरिया आहे. हे बघू शकता मित्रांनो, हा पण आहे. हे बघ ब्लॉगर आलेत, बघू शकता मित्रांनो, मोठा ब्लॉगर आलेत. आणि ही माथेरान साईडची आउटसाईड एरिया बघू शकता. हा पूर्ण पट्टा ह्या साईडला रोड गेलेला आहे मित्रांनो, जुमापट्टीपर्यंत रोड गेलेला आहे. आणि आलेला इकडनं कर्जत साईडला. बघू शकता इथं माझं गाव आहे आणि मी या साईडला ढोरं चारायला घेऊन आलो आहे मित्रांनो. बघू शकता. आणि इथे खाली येते सुंदरसं असं भरपूर वॉटरफॉल म्हणून मानला जातो मित्रांनो. साईडने सुंदरसा असं निसर्ग मित्रांनो, बघू शकता तुम्ही. ते भुईपूर वॉटरफॉल तिथं त्याचं नाव आहे, त्याचं नाव लोकेशनवर टाकलेलं आहे मित्रांनो. बघू शकता. आणि कोणाला याचं असेल तर नक्की या निसर्ग बघण्यासाठी. तर पावसाळी खूपच सुंदर असा निसर्ग दिसतो ह्या एरियाला. बघू शकता मित्रांनो कर्जत. मित्रांनो बघूया आपले ढोरं कुठे गेलेत. लगेच भासतात रे. कुठे गेले अरे यार, कुठे गेले काय माहिती आता. या साईडला बघूया. हा येत आहेत, हे बघू शकता मित्रांनो, हे येत आहेत. मालवाला भासले का काय. तर मित्रांनो आपण या साईडने असं जाऊया इथे, कारण हे आपले ढोर आहेत इथं आहेत. आपण त्या साईडने जाऊया, या झाडाची इथे जाऊया. तर मित्रांनो बघू शकता हे ढोर काय माहीत कुठे गेलं, कारण भरपूर पळतात. ह्या बाजूला होतं, ह्या बाजूने आलो मी. तर चला हे बी इथं आहेत. या आईचा चला आला. आता तुम्हाला घेऊन जातो मी तुम्हाला घरी. खाऊ दे ना आम्हाला. का रे आम्हाला घेऊन जातो तू घरी? खाऊ दे ना, भूक लागले ना आम्हाला. लाल्या येऊ आपल्या पाठीमागच लागलाय. आपल्याला खाऊन पण नाही देत. हे बघ मग आता किती गवत खातोय. इकडे या बाजूला ना तुरंत कोण येते इथे जागेवर. यहाँ पे मेरे गांव के इधर आउटसाइड में कितना अच्छा व्यू है, मैं तुमको दिखाता हूँ गाइस देख सकते हो आउटसाइड के एरिया में कितना अच्छा व्यू है. पूरा नेचर है, पूर्ण नेचर के साथ पूरा भरा हुआ है, देख सकते हो गाइस. यहाँ पे एक घर है और ये नीचे का आउटसाइड का एरिया देख सकते हो कितना व्यू है, अच्छा व्यू है, देख सकते हो गाइस. पूरा मैंने तुमको घुमा के दिखाया गाइस.
ये मेरा पहाड़ है, हमारे इधर का गांव का देख सकते हो। ये झाड का कली भी फुल के आएगा गाइस, देख सकते हो गाइस। बघू शकता माझा भाऊ पण आला, एवढे इथे उभा आहे रोडाच्या वरती इथे, कारण हे ढोर आहेत ना भरपूर पळतात, हे लय बेकार आहे हो। पण आणला आता घरी घेऊन जाऊया, कारण भरपूर टाइम झाला। तर चला चल 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 चला लाल्या पाळ्या कुठे चल, अजून चरा मागतात, अजून अजून रोज लय बेकार रे। तर मित्रांनो आपण यांना घरी घेऊन जाऊया चला। तर मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, चला बाय।